कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत कामं सुरू आहेत। सध्या गरुड मंडपाचं उत्खनन सुरू आहे। या दरम्यान नव्या 3 पायऱ्या मिळून आलेल्या आहेत, त्यामुळे गरुड मंडपाखाली दडलंय काय याची उत्सुकता लागून राहिलेली आहे। या गरुड मंडपातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात जतन संवर्धनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मी उभा आहे गरुड मंडपात। आपण इथून जर पाहिलं तर महाद्वार दरवाजा जो आहे तो कशा प्रकारे याला झळाळे आले ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण मंदिरच सध्या आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात त्या मंदिराला झळाळे आल्याचं चित्र दिसून येते। जे नक्षीकाम दडले गेलेलं होतं या विकास कामांतर्गत समोर आणलेलं आहे। सध्या मी गरुड मंडपात उपस्थित आहे आणि आपण पाहतो की या ठिकाणी लाकडी काम सुरू आहे, पण त्याच्याच खाली आपण जर पाहिलं तर गरुड मंडपामध्ये देवस्थान समितीच्या वतीनं या ठिकाणी उत्खननाचं काम सुरू होतं। पण आपण पाहतो की नव्यानं 3 पायऱ्या ज्या आहेत ते उघड झालेले आहेत आणि या पायऱ्यावर नक्षी काम देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे गरुड मंडपातलं हे जे बांधकाम आहे ते कधी काळचं आहे, याच काळातलं होतं का आणि त्याचबरोबर ह्या पायऱ्या बुजल्या कशा याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। पण एकूणच आपण पाहतो की या नव्यानं 3 पायऱ्या मिळाल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं या संदर्भात पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांना पाचारण केलेलं आहे। कारण आपण पाहतो की या 3 पायऱ्या म्हणजे खरं तर आपण पाहतो की गरुड मंडपाचा इतिहास सांगतात। त्यामुळं गरुड मंडप जितका आता अस्तित्वात आहे, सदर जितकी अस्तित्वात आहे त्याच्या खाली सुद्धा या ठिकाणी काही गोष्टी असू शकतात, दडल्या जाऊ शकतात। या ठिकाणी उत्खनन करत असताना नव्यानं खालच्या साईडला 3 पायऱ्या मिळून आल्यामुळं याच्याबाबतची उत्कंठा वाढीस लागलेली आहे। कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक, जी 24 तास कोल्हापूर।